सर्व स्कोर ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी अपडेट होतोय। पंच दिलीप राठोड यांनी पुढच्या सामन्याला सुरुवात करायची आहे। या ठिकाणी जो सामना जिंकेल तो संघ क्वालिफाय होणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे। सुंदर असा चेंडू, परंतु वाईटच्या रूपाने या ठिकाणी एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे। कात्र प्रीमियर लीगचा हा सामना जो होत आहे श्रीजी पराजो फेज वन विरुद्ध पनवेलकर मोंटाना। सुंदर असा टोलवलेला चेंडू या ठिकाणी, परंतु एक धाव। स्वप्नील यांचं स्वागत आहे। सुंदर असा फटका आणि एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे। त्यानंतर स्कोर झालेला आहे 7। सुंदर असा फटका आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक चोरटी धाव। या ठिकाणी धाव संख्या झाली ती 8। स्ट्राइकर के जयेश गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि चौकार। 4 रन डीजे मुझीब वाजवले। 13। एका षटकाखेर धाव संख्या झाली ती 13। एक ओव्हर मध्ये 13। बघूया दुसऱ्या षटकामध्ये काय होते। श्रीजी पराजो फेज वन विरुद्ध पनवेलकर मोंटानाचा हा सामना कात्र प्रीमियर पर्व दुसरे मध्ये। पुढचं षटक घेऊन येतोय तो नवनीत। वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव आणि धाव संख्या झाली ती 14। पंचांनी निर्णय द्यायचा आहे। पंचांनी स्कोररकडे बघून निर्णय द्यायचा आहे। पंच म्हणून कामगिरी बजावत आहे ते दिलीप राठोड, विनोद उबाळे। धाव संख्या झाली ती 16। एका चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 16। दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि बाद झालाय तो गडी। पंचांनी निर्णय द्यायचा, आउट। पंचांनी निर्णय दिलाय आउट। फलंदाज
नो नाहीये, फक्त प्रदीप दादा राठोड, विनोद उभारे. चला आता आपल्याला फटाफट मॅच घ्यायची आहे, सुरुवात करायची आहे. चला फटाफट फिल्डर्स लावा, बॉलर तिकडे हजर राहायला पाहिजे. 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 16. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय तो नवनीत. या ठिकाणी पुढचा फलंदाज आलाय तो गिरीश. चला फटाफट डावखुरा फलंदाज. बघूया आता संघासाठी काय करतोय. वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा सुंदर असा टळवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. वाईट. पुन्हा एकदा वाईट +1. वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव आलेली आहे. वाईट +1 अशा 2 अतिरिक्त धावा झालेल्या आहेत. पायांच्या टाकलं कॅच उडवलं. टोलवण्याचा प्रयत्न आणि चोरून 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सुंदर असं या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्या गुड रन गिरीश. बाद डीजे. विकेट गेलेली आहे इकडे. डीजे टोलवण्याचा प्रयत्न. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षणाने झेल सोडलेला आहे या ठिकाणी आणि एक चोरटी धाव घेतलेली आहे. धाव संख्या झाली आहे ती 22. 2 षटकांअखेर धाव संख्या झाली आहे ती 22. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करतायत ते श्रीजी प्राइझो, फेज 1. या कॉम्प्लेक्सचे सर्व खेळाडू यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक या ठिकाणी जमले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कात्रप प्रीमियर लीग 2026 पर्व 2. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होणार आहे याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. सुंदर असा फटका आणि अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे आणि धाव संख्या झाली आहे ती 23. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू नो बॉलच्या रूपाने एक अतिरिक्त धाव आणि जयेश ऑन फायर. पुन्हा एकदा जयेशने दाखवून दिलेला आहे की तो एक उत्तम फलंदाज आहे त्यांच्या टीमसाठी. 30 त्यातून जा लवकर. धाव संख्या झाली ती 30. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा टोलण्याचा षटकार. पुन्हा एकदा सज्ज आणि टोलवलेला चेंडू. पंचांनी निर्णय चौकार. आणि बाईकच्या रूपाने एक अतिरिक्त धाव. वाईट +1. धाव संख्या झाली ती 42. वाईट +1. पंच निर्णय द्यायचे आपण. दिलीप दादा राठोड. वाईड पंच निर्णय देतील, माझी विनंती आहे. एक धाव या ठिकाणी
डायरेक्ट बाहेर गेल्यामुळे बाईकच्या रूपाने एक धाव मिळाले. 3 बॉल झाले, 3 बॉल. धाव संख्या झाली ती 41. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो संघासाठी या ठिकाणी. पुढचा चेंडू आणि तेवढा सुंदर टोलवेला झेल सोडलेला या ठिकाणी चौकार. डीजे सामना शेअर करायला पाहिजे आपल्या टीमला आणि लवकरच दुसरी इनिंग सुरू करतोय आपण. याच्यानंतर मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स आणि ठाणेकर या 2 संघांमध्ये सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांच्या प्रतिनिधीला विनंती आहे त्यांनी टॉस उडवण्यासाठी यायचंय, मंचावर यायचंय. दोन्ही संघाचे प्रतिनिधी मंगलमूर्ती आणि ठाणेकर पार्कल्या जे कॅप्टन आहेत त्यांनी लवकरात लवकर स्टेजच्या इकडे उपस्थित राहायचे. आपण टॉस उडवणार आहोत. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही उपस्थित राहायचे. ठाणेकर पार्कलँड आणि मंगलमूर्ती पुढचे 5 मिनिटं तुम्ही इकडे उपस्थित राहायचे. या सामन्यामध्ये पनवेलकर मोंटाणा या संघाला जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 3 षटकांमध्ये पंचांनी सामना सुरू. स्कोरर रेडी रेडी. सामना सुरू. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुंदर फटका आणि 1 धाव या ठिकाणी घेतलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेली 1. एका चेंडू नंतर पंच म्हणून कामगिरी करतायत ते दिलीप राठोड, विनोद उभारे. बाईकच्या रूपाने एक अतिरिक्त धाव. 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 2. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. पंच योग्य अशी कामगिरी बजावत आहेत. सुंदर असा फटका आणि झेल सोडलेला आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी एक चोरटी धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा धाव संख्या झाली ती 3. मंगलमूर्ती इकडे टॉस जिंकलेले आहेत. त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण लगेच दुसरी मॅच खेळणार आहोत. मंगलमूर्ती विरुद्ध ठाणेकर पार्कलँड. धाव संख्या झाली ती 4. 4 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 4. 2 गो. असा फटका आणि 1 धाव. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाणी ना गरम होतं. गिरीश टोलवण्याचा प्रयत्न परंतु डॉट. क्या बात है गिरीश. गोलंदाजी गिरीश करत आहे. पहिल्या षटकातील धाव संख्या झाली ती 5. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो मनीष. वाईटच्या रूपानं एक अतिरिक्त धाव. या ठिकाणी धाव संख्या झाली ती 6.
साईड चेंज. नऊच्या रूपाने एक अतिरिक्त धाव आणि बघूया किती धावा घेतात ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. 9+1. धाव संख्या झाली ती 8. अजूनही पहिला चेंडू या ठिकाणी मनीष टोलवण्याचा प्रयत्न आणि एक धाव. एका चेंडू अखेर धाव संख्या झाली ती 9. टोलवण्याचा प्रयत्न आणि 5 क्या बात है मनीष, क्या बात है डीजे. एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी संघासाठी एक धाव त्याने वाचवलेली आहे. फलंदाजीसाठी आला तो संकेत. टोलवलेला चेंडू आणि एक धाव. बघूया दुसरी धाव घेतोय की नाही आणि या ठिकाणी पंच निर्णय देतील. नॉट आउट. 2 धावा या ठिकाणी 2 चोरट्या धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि स्कोर झालेला आहे 13. आणि 6 बॉलमध्ये पाहिजे, 6 बॉलमध्ये 35 धावा पाहिजे आहेत. पुढचं षटक संघासाठी शेवटचं षटक घेऊन तुझं परीक्षित. पंच निर्णय देतील. डॉट बॉल. पंचांनी निर्णय दिलाय डॉट बॉल. 5 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे या ठिकाणी. स्ट्राईकवर आहे तो सुंदर असा फटका आणि बाद झालेला आहे या ठिकाणी फलंदाज. 1 रन घेण्याचा सुंदर असा फटका आणि 1 चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय जो परीक्षित. या ठिकाणी गचाळ असं क्षेत्ररक्षण त्याच्या रूपाने 2 धावा आलेल्या आहेत संघासाठी. 4 चेंडू नंतर धाव संख्या झालेली 16 आणि टोलवलेला चेंडू बाद होण्याचा प्रयत्न करत होता. 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पात्र प्रीमियर लीग पर्व दुसरे. तो फलंदाज या ठिकाणी प्रथमेश आणि संघाला विनंती आहे